नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण इथे खमंग, कुरकुरीत सर्वांच्याच आवडीची कोथिंबीर वडी बनवणार आहोत. ही कोथिंबीर वडी अजिबात तेलकट होत नाही, तशीच ती कुरकुरीत आणि खुसखुशीतही होते. इथे मी ही अचूक प्रमाणासह कोथिंबीर वडी दाखवली आहे. त्याचबरोबर काही टिप्सही सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कोथिंबीर वडी बनवायला एकदम सोपी आहे. कमी साहित्यात बनून तयार होते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 वाटी गच्च भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवून ती निवडून पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतर याला जमेल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे. कोथिंबीर निवडताना फक्त पाणी न घेता कोवळी देठही घ्या. त्यामुळे कोथिंबीर वडीला खूप छान स्वाद येतो. आता घरातील एखादी वाटी किंवा एखादं भांडं सेट करा आणि त्यानुसार सर्व साहित्य मोजून घ्या. सर्व साहित्य मोजून घेतल्यामुळे ही कोथिंबीर वडी अजिबात चुकत नाही. आता या बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये काही मसाले घालून घेऊया. सुरुवातीला अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंगपूड, 1 चमचा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे, म्हणजे चव खूप छान येते. त्याचबरोबर 2 चमचे तीळ. तिळामुळे वडीचा खमंगपणा अजून वाढतो. आता इथे मी अर्धा इंच आलं, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडं जिरं मिक्सरमधून वाटून घेतलं आहे, ते यामध्ये घालून घेते. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर अगदी थोडं इथे मी तिखट घालून घेते. इथे आपण मिरचीही घातली आहे, त्यामुळे तिखट थोडं जपूनच घालायचं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला या कोथिंबीरीला असं छान चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीच्या प्रत्येक कणाला हा मसाला छान चिटकून बसेल. कोथिंबीरमध्ये स्वतःचं पाणी असतं. असं छान चोळून घेतलं की त्यातील पाणी रिलीज होतं आणि कोथिंबीरला पाणी सुटलं जातं. हे असं करणं खूप गरजेचं आहे. असं केल्यामुळे कोथिंबीरीचा स्वाद वडीला छान येतो. आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण कोथिंबीर मेजून घेतली होती, त्याच वाटीने मी इथे 1 वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने ही वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत येते. आता हे सर्व पीठ आपल्याला या कोथिंबीरीला छान असं चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालायचं नाही, तर कोथिंबीरीला जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटली तर एखादा दुसरा चमचा पाणी घालून हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. हे आपल्याला खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही. जर हे खूप पातळ केलं तर वड्यांना आकार देता येत नाही. त्याचबरोबर खूप घट्ट मळलं गेलं तर या वड्या घशामध्ये दाटल्यासारख्या होतात. त्यामुळे याला थोडं घटसर असं मळून घ्यायचं आहे. इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून याला थोडं घटसर असं मळून घेते. इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घालून याला छान थोडं घटसर असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. काही जण मसाल्याबरोबरच तेल घालतात, त्यामुळे वडी खूप तेलकट होते. म्हणून हे मळून झाल्यानंतरच अगदी अर्धा चमचा तेल घालून याला छान असं मळून घ्यायचं आहे. हे छान असं मळून झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जितकं जाडसर पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही हे रोल बनवून घेऊ शकता. कणिक जर खूप सैल झालं तर या रोलला आकार देता येत नाही. त्यामुळे थोडं घटसर असं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. इथे मी या पिठाचे 2 छान असे रोल करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचे आहेत. हे आपले रोल तयार झालेले आहेत. आता हे मी थोडं बाजूला ठेवते आणि एका प्लेटमध्ये थोडं तीळ असं पसरून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला हा रोल घ्यायचा आहे आणि असा रोल फिरवून घ्यायचा आहे. रोल असा फिरवून घेतल्यामुळे तीळ सर्व बाजूला छान असं चिकटलं जातं. ही स्टेप करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तीळ याकरता मी इथे लावलेलं आहे की तिळामुळे ही वडी अजूनच छान दिसते. पण तुम्हाला लावायचं नसेल तर तुम्ही नाही लावलात तरीही चालेल. आता आपला रोल तयार आहे. हा रोल मी तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घेते. इथे मी चाळणीला आधीच तेल लावून ठेवलेलं होतं. आता याच पद्धतीने मी दुसरा रोलही या तिळामध्ये घोळवून घेते. हे करत असताना बाजूला मी पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे, कारण हे रोल आपण वाफवून घेणार आहोत. आता इथे आपला दुसरा रोलही छान असा तयार झालेला आहे. हाही रोल मी चाळणीमध्ये ठेवून घेते. रोल चाळणीमध्ये ठेवत असताना
2 रोलच्या मध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे, जेणेकरून हे रोल एकमेकांना चिकटणार नाहीत. हे रोल वाफवल्यानंतर थोडे फुगतात, त्यामुळे आपल्याला यामध्ये अंतर ठेवायचं आहे. इथे आपण बाजूला जे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं त्यालाही छान उकळी आलेली आहे. पाणी उकळायला ठेवताना थोडं जास्तच ठेवायचं आहे, कारण जसजसं वडी वाफवली जाईल तसतसं पाण्याचं प्रमाण कमी होतं. जर यातील पाणी सुकलं तर वडी कच्ची किंवा कडक होऊ शकते, त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला पाणी जास्त ठेवायचं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच यावरती ही चाळण ठेवायची आहे. नंतर त्याला झाकायचं आहे आणि ही वडी आपल्याला मोठ्या आचेवरती 10 मिनटं वाफवून घ्यायची आहे. तुम्ही रोल किती पातळ किंवा किती जाडसर ठेवला आहे त्यानुसार वाफवण्याचं टायमिंग कमी जास्त होऊ शकतं. इथे मी ही वडी 10 मिनटं छान अशी शिजवून घेतलेली आहे. आता यावरील झाकण काढूया आणि वडी शिजली आहे का ते बघूया. शिजली की नाही हे बघण्यासाठी याला हाताने थोडं दाबून बघायचं आहे. हे कडक लागलं तसंच या वड्या शिजल्यानंतर यांना हलका क्रॅक जातो, म्हणजे आपल्या वड्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करायचं आहे. याला खाली काढून घ्यायचं आहे आणि याला 5-10 मिनटं असंच थंड करून घ्यायचं आहे. इथे मी वड्या 5 ते 10 मिनटं छान अशा थंड करून घेतलेल्या आहेत. चाळणीला तेल लावलेलं होतं, त्यामुळे रोल अगदी सहज निघाले. आता हे रोल आपण कट करून घेऊया. त्याकरता आपल्याला अशी झिगझॅगवाली सुरी घ्यायची आहे आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. सुरीला तेल लावल्यामुळे हे अगदी सहज कापलं जातं. खूप जोर लावून कापायचा नाही, तर थोडं सुरी थोडी मागे पुढे करून असं खरखरीत कापून घ्यायचं, म्हणजे याचा चुरा पडणार नाही. सारख्याच पद्धतीने मी ते छान अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. ही वडी तुम्ही असंचही खाऊ शकता. ही चवीला खूप छान लागते. तसंच तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करूनही खाऊ शकता. शॅलो फ्रायपेक्षा डीप फ्राय केलेल्याच वड्या मला जास्त आवडतात. इथे मी कढईमध्ये तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये या वड्या मी सोडून घेते. तेल आपल्याला कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे. थोडं जरी तेल थंड असलं तर या वड्या तेलामध्ये सुटतात, त्यामुळे कडकडीतच तेलामध्ये या वड्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि उलटून पालटून दोन्ही बाजूने छान अशा तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवरतीच हे आपल्याला दोन्ही बाजूने छान असं तळून घ्यायचं आहे. शिजलेला रोल तुम्ही 5 ते 6 दिवस हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता. हवं तेव्हा कट करून याला असं तळून खाऊ शकता. हे 5 ते 6 दिवस छान टिकतं. गॅसची फ्लेम अजिबात लो करायची नाही, तर हाय फ्लेमवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. इथे तेलाचं टेम्परेचर थोडं जरी कमी झालं तर या वड्या तेलामध्ये सुटतात. इथे मी हाय फ्लेमवरती या वड्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता या वड्या मी तेलातून काढून घेते. रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता. आता यासारख्याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेणार आहे. तयार झाली खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी. रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता. ही वडी अजिबात तेलकट झालेली नाही. तुम्ही बघू शकता. ही वडी चवीला अप्रतिम झालेली आहे. अशी कोथिंबीर वडी तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.